पेठ ते सांगली रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यांनी इतकीच आश्वासने या रस्त्याच्या विकासाबाबत देण्यात आली होती। या रस्त्यासाठी 881 कोटी 87 लाखांची निविदा निश्चित करूनही 5 महिन्याचा कालावधी लोटला। आता प्रत्यक्षात या रस्त्याच्या कामाला 15 डिसेंबर पूर्वी सुरुवात होणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले। वाहनांची वाढती गर्दी, अपघातांचं वाढलेलं प्रमाण, खड्ड्यांचं साम्राज्य यामुळे 41 किलोमीटरचा सांगली पेठ रस्ता नेहमीच चर्चेत राहिलाय। चौपदरीकरणासाठी 6 वर्षांपासून लढा सुरू आहे। सांगलीत सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलन केलं, त्यानंतर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला। प्राधिकरणाने चौपदरीकरणाचा आराखडा तयार करून केंद्राला सादर केला। शासनाने कामाला तत्वता मंजुरीही दिली। गतवर्षी रस्त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली, पण अर्थ समितीची मान्यता यावेळी नसल्याने ठेकेदारांनी निविदा भरण्याबाबत सावध भूमिका घेतली। अखेर अर्थ समितीच्या मान्यतेनंतर निविदा प्रक्रियेला गती आली होती। 881 कोटी 87 लाख रुपये खर्चाचे जयपूर येथील RSB इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला मिळाले। आता कंपनीकडून आराखडा तयार करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे। रस्त्याच्या मध्यभागातून मापे टाकणे आणि संपूर्ण लांबी मोजण्याचं काम सध्या सुरू आहे। रस्त्याचं काम जलद गतीनं व्हावं यासाठी आवश्यक असणारी यंत्रणाही कंपनीकडून उभारली जाते। येत्या 15 डिसेंबर पूर्वी काम सुरू होईल असं महामार्ग प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले। दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध दरात करण्यात आलेली कपात या अन्यायाविरोधात 4 दिवसांपासून उपोषण सुरू केले। आज शेतकऱ्यांनी आक्रमक होत आपल्या बैलगाडी घेऊन आरवडे पंढरपूर मार्गावर शेतकरी, महिला, तरुण मोठ्या संख्येने आक्रमक होत उतरले आहेत। यावेळी आंदोलकांकडून शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतूनही निषेध केलाय। यावेळी महिलांची संख्या ही लक्षणीय होती। शासनाच्या विरोधात घोषणा आणि परिसर दुमदुमून निघाला, तसेच बोंब मारून शासनाचा निषेध करण्यात आलाय। तसेच पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याने वातावरण तणावाचं बनलं। प्रशासनाकडून कोणतीही ठोस आश्वासने न दिल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय यावेळी आंदोलकांनी घेतलाय। तासगाव पंढरपूर हा रहदारी असणारा रस्ता आहे, त्यामुळे शेतकरी सकाळी आपल्या पशुधनासह उपोषणस्थळी रास्ता रोकोसाठी बसल्याने वाहनांच्या दोन्ही बाजूस लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या। त्यामुळे पोलिसांना आंदोलन आटोपण्यासाठी सतत आंदोलकांवर दबाव टाकण्यात आला, त्यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या। मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सांगली जिल्हा दौऱ्यावेळी झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन लोकांच्या खिशातील रोख रक्कम लंपास करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील 9 सराई चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात विटा पोलिसांना रविवारी यश आलंय। यावेळी पोलिसांनी चोरट्यांकडून 1,39,200 रुपयांची रोकड जप्त केली आहे। या प्रकरणी सूरज उद्धव पवार, रमाकांत आनंदा कांबळे, आकाश साहेबराव वाघमारे, राजेश विठ्ठल शाहीर, अविनाश लालासाहेब कांबळे, दत्ता लालासाहेब कांबळे, अक्षय शिवाजी सन्मुखराव, विलास लक्ष्मण शिंदे आणि बिलाल गुलाब नबी खान अशी अटक करण्यात आलेल्या 9 संशयितांची नावे आहेत। मनोज जरांगे पाटील हे दिनांक 17 नोव्हेंबरला सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते। त्यावेळी मायनी ते सांगली राज्यमार्गावरून येताना मराठा कार्यकर्त्यांनी अनेक गावात त्यांचे जंगी स्वागत केलं। त्यावेळी प्रत्येक गावात ठिकठिकाणी मोठी गर्दी झाली होती। नागेवाडी येथे झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन सरपंच सतीश निकम यांच्यासह 6 जणांच्या खिशातून या चोरट्यांनी सुमारे 78,000 रुपयांची रोकड लंपास केली। त्यानंतर विटा येथील जाहीर सभेवेळी या चोरट्यांनी एकाच्या खिशातून 18,000 रुपये, तर तासगाव तालुक्यातील शिरगाव येथे गर्दीचा फायदा घेऊन याच टोळीने तिघांच्या खिशातून 44,000 रुपयांची रोकड लंपास केली। या प्रकरणी विटा ते तासगाव पोलीसमध्ये गुन्हा दाखल झाला होता। त्यानुसार विटा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला रविवारी विटा बस स्थानक परिसरात 7 ते 8 इसम संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार या सर्वांना ताब्यात घेतले। जिल्हा मध्यवर्ती बँकेची सहकारी अधिनियम कलम 83 अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी दिले आहेत। प्रारंभी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, मात्र आता त्यांच्या जागी कराडचे उपनिबंधक संदीप जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे। जिल्हा बँकेच्या मागील संचालक मंडळाच्या काळातील कारभाराविरोधात सुनील फराटे यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडे व सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती। याची दखल घेत आघाडी सरकारने जिल्हा बँकेच्या चौकशीचे आदेश दिलेत। याच सरकारमध्ये वरिष्ठ मंत्री असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली या जिल्हा बँकेची त्यांच्याच सरकारने चौकशी लावल्याने मोठा राजकीय गोंधळ, गदारोळ निर्माण झाला होता। त्यामुळे आघाडी सरकारनेच ही चौकशीला स्थगिती दिली होती। त्यानंतर शासनाने जिल्हा बँकेच्या चौकशीवरील स्थगिती उठवत ती पुन्हा सुरू केली। समितीने जिल्हा बँकेच्या कारभाराची तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून शासनाकडे अहवाल सादर केला। या अहवालात तक्रारीतील अनेक मुद्द्यांवर तथ्य असल्याचा ठपका ठेवण्यात आला। त्यानुसार सहकार आयुक्तांनी चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांना दिले। सुरवसे
यांनी अद्याप चौकशी सुरू केली नव्हती, तोपर्यंत त्यांच्या जागी कराडचे उपनिबंधक संदीप जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे। याबाबतचे आदेश सहकार आयुक्तांनी नुकतेच दिलेत। लवकरच ही चौकशी सुरू करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पदावर कार्यरत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नियमित सेवेत समायोजन करावे, तसेच समायोजन पूर्ण होईपर्यंत समान काम समान वेतन देण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील 1,500 कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले। प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले। राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे 1,500 अधिकारी कर्मचारी सहभागी झाले असून या सर्वांनी काम बंद आंदोलन पुकारले। याबाबतचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप माने यांना देण्यात आले। आरोग्य अभियानांतर्गत शहरी व ग्रामीण व NUHM अंतर्गत कार्यरत तसेच NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांना वयाची अट शिथिल करून नियमित रिक्त पदावर समायोजन करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात यावे। तांत्रिक आणि अतांत्रिक पदावर कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आरोग्य विभाग आणि ग्रामविकास विभागाच्या आरोग्य विभागातील मंजूर रिक्त पदांवर थेट सेवा समायोजन करावे। याशिवाय शासकीय नियमाप्रमाणे अर्जित रजा आणि वैद्यकीय रजेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। धनगर आरक्षणासाठी शासन दरबारी आपली भूमिका मांडण्यासाठी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार कार्यालय येथे समाज बांधवांनी राज्यभर उद्या निवेदन देण्याचं आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय। गोपीचंद पडळकर हे स्वतः मुंबई येथे जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार असल्याचंही त्यांनी सांगितले। एक दिवशी निवेदन आंदोलन शांततेत करण्याचं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलं। याबाबत बोलताना आमदार पडळकर म्हणाले, महाराष्ट्रातील धनगर योद्धांकडून धनगर आरक्षणासाठी तात्काळ अंमलबजावणी होण्यासाठी मंगळवारपासून महाराष्ट्रात जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार कार्यालयात एक दिवशी आंदोलन करण्यात येणार आहे। लोकशाहीच्या मार्गाने लढा उभा करणारे सरकारला आपली भूमिका समजण्यासाठी एक दिवशी धनगर आरक्षण धनगर योद्धांकडून होणार असल्याचं ते म्हणाले। मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सांगलीतून शहीद अशोक कामटे स्मृती फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी शहीद दौडचं आयोजन केलं जातं। यावर्षी ही दौड सांगलीतील शहीद कामटे चौकातून मशाल आणि तिरंगा ध्वज घेऊन आज सकाळी तासगाव, विटामार्गे कराड, सातारा, पुणे, खोपोली, पनवेल, माटुंगा मार्गे गेटवे ऑफ इंडिया येथे 26 नोव्हेंबर रोजी सकाळी पोहोचणार आहे। शहीदांना अभिवादन करण्यासाठी काढण्यात येणारी ही देशातील एकमेव दौड आहे। या दौडीची सुरुवात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, चितळे डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक शशिकांत कुलकर्णी, शहीद फाउंडेशनचे अध्यक्ष समित कदम यांनी झेंडा उंचावून झाली। या 470 किलोमीटर दौडीमध्ये शहीद मॅरेथॉनचे 30 खेळाडू सहभागी झाले। तर या मुंबईपर्यंत धावत जाणाऱ्या अल्ट्रा रनर्सना प्रोत्साहन देण्यासाठी सांगलीतील विविध संस्था, मंडळे आणि खेळाडूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्याबरोबर 5 किलोमीटर लोकल दौड धावून प्रोत्साहन केलं। आयोजित शहीद दौडीत शेकडो सांगलीकरांनी धाव घेत एकीचं दर्शन घडवले। रविवारी 26 नोव्हेंबर रोजी या दौडीची सांगता गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। मागील हंगाम 400 रुपये आणि चालू हंगाम 3,500 रुपये पहिली उचल उत्पादक शेतकऱ्यांना मिळण्यासाठी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली माधवनगर जकात नाका येथे आज 80 ते 90 पेक्षा जास्त ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रॉली रोखण्यात आले। जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झालाय। स्वाभिमानीसह विविध शेतकरी संघटनांनी ऊसाला पहिला हप्ता 3,500 रुपये घेण्यासह गतवर्षीचे 400 रुपये देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केलंय। अद्याप एकाही कारखान्याने ऊस दर आणि गतवर्षीच्या 400 रुपये बाबतही एकाही कारखानदाराने भूमिका स्पष्ट केली नाही। ऊस दराच्या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यात आक्रमकपणे आंदोलन सुरू केले। ऊसतोडी बंद पाडणे, ऊसाची वाहने अडवणे, चक्काजाम आंदोलन करण्यात येते। या आंदोलनामध्ये भाजपा किसान मोर्चा निघून सहभागी होण्याचा निर्णय घेतला। याबाबत स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी चर्चा केली होती। त्यानुसार रविवारी भाजपा किसान मोर्चाच्या वतीने ऊसाची वाहने रोखून आंदोलन केलं। माडगाळ येथील डाळिंब चोरीचा छडा लावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा पांडुरंग सावंत यांच्यासह शेतकऱ्यांनी दिलाय। माडगाळ येथे गेल्या महिनाभरात सुमारे 7 लाखांच्या आसपास डाळिंबांची चोरी झाली आहे। याबाबत सर्व शेतकरी मिळून पोलिसात तक्रारही देत आहेत। तर लवकरात लवकर चोरांचा बंदोबस्त न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। माडगाळ येथील शेतात शेतकऱ्यांच्या डाळिंबाची चोरी होऊ लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालाय। शेतकऱ्यांना शेतात रात्रीचा पहारा द्यावा लागतोय। शेतकऱ्यांनी मृग धरलाय। डाळिंब परिपक्व झाले। भयंकर दुष्काळी परिस्थितीशी सामना करत बागा जगवल्या आहेत। तुटपुंच्या पाण्यावर प्रसंगी खाजगी टँकरने बागेला पाणी घालून बहर धरलाय। त्यातच मर रोग, बिब्या, बुरशीजन्य रोगाला तोंड देत
महागडी औषधांची फवारणी करून बागा जगवल्या असताना फळ पक्व झालेल्या डाळिंब बागेवर चोरांनी डल्ला मारलाय. चोर स्थानिकच असल्याचा संशय शेतकऱ्यांचा आहे. डाळिंबाला सध्या दर चांगला आहे. केशर 155 ते 180, गणेश 90 ते 100 दर आहे. शेतकऱ्यांचे डाळिंब चोरले गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय. पांडुरंग सावंत, भानुदास सावंत, दत्तात्रय सावंत, संतोष सावंत, मल्लिकार्जुन सोलापुरे असे एकूण अंदाजे 7 लाख रुपयांचे डाळिंब चोरीला गेले असून चोरांचा तपास न झाल्यास शेतकरी तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा त्यांनी दिला आहे. ट्रक चालकाला मध्यरात्री रस्त्यात अडवून लुटणाऱ्या 3 संशयितांना पोलिसांनी जेरबंद केले. माधवनगर ते कर्नाळ रोडवर स्थानिक गुन्हे अन्वेषणाने सदरची कारवाई केली. तिघांकडून आलिशान मोटरसायकल, मोबाईल, एक दुचाकी असा एकूण 2,70,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. स्वप्नील संजय साबळे, प्रशांत शिवाजी शिंदे आणि परशुराम गिरमल कांबळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सदर घटनेची नोंद तासगाव पोलीस ठाण्यात झाली होती. अहमदनगर जिल्ह्यात राहणारे आकाश कदम हे शुक्रवारी रात्री ट्रक घेऊन सांगलीतून तासगावकडे निघाले होते. यावेळी अज्ञात तिघांनी त्यांचा ट्रक रस्त्यात अडवून त्यांच्याकडील मोबाईलसह मुद्देमाल काढून घेत जबरी चोरी केली होती. यानंतर कदम यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक जबरी चोरी करणाऱ्यांचा शोध घेत असताना पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयित तिघांनी ट्रक चालकाला लुटलं असून सध्या ते माधवनगर ते कर्नाळ रोडवर थांबलेत. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी रेल्वे फाटकाजवळ सापळा लावून संशयित तिघांना ताब्यात घेतलं. यावेळी जबरी चोरीबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की सदरच्या ट्रक चालकाने कट मारल्याने त्याला थांबवून त्याचा मोबाईल काढून घेतल्याचं सांगितलं. यावेळी त्यांच्याकडून 2 दुचाकी आणि 1 मोबाईल असा एकूण 2,70,000चा मुद्देमाल जप्त केला आहे.